श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 21 नोव्हेंबर, वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो. हे पुष्य नक्षत्र इतके शुभ आणि मंगलदायी मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात. पुष्य नक्षत्र हे सर्वश्रेष्ठ नक्षत्र मानले जाते आणि या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते. या दिवशी देवाची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की पुष्य नक्षत्र हे पोषण करणारे, शक्ती देणारे आणि ऊर्जा देणारे आहेत आणि म्हणून हे अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते. या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. जो पण व्यक्ती या दिवशी सोने चांदी खरेदी करतो त्या व्यक्तीला ते सोने चांदी कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही. गुरुपुष्यामृत योग हा सिद्ध मुहूर्त मानला जातो. यामुळे या दिवशी अनेक महत्त्वाची कामे देखील पूर्ण केली जातात. तसेच एखादं शुभ कार्य करायचं असेल तर ते सुद्धा या गुरुपुष्यामृत योगावरती केले जाते. हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावरती फक्त सकाळीच आपल्याला इथे एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे. पूजेच्या वेळी दिव्याचे विशेष महत्त्व आहे. अज्ञानाचा अंधार मिटवून आपण आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश आणावा यासाठी दिवा हा लावला जातो. धर्मशास्त्रानुसार पूजेच्या वेळी देवाजवळ दिवा लावणे अनिवार्य आहे. हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते. दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते कारण ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उद्या गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे. आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात. ती बऱ्याच वेळा आपल्यासमोर खूप चांगलं आणि गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल नेहमी वाईट विचार असतात आणि आपले वाईट कसे होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि अशा लोकांचा आपल्याला दोष लागत असतो. त्यालाच शत्रुदोष, शत्रुपीडा किंवा नजरबाधा असे म्हटले जाते. म्हणून हा शत्रू त्रास दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च होतो, म्हणजेच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाहीत. आणि गुरुपुष्यामृत योग हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो. तसेच तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा ही असतेच. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो. परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही. आणि जर उद्याच्या दिवशी हा उपाय जर आपण केला तर आपल्या मनातील
कितीही कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होईल। यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत। अंघोळीचं पाणी काढायचं आहे, पाण्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला घालायची आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते तुम्हाला परिधान करायचे आहेत। पिवळ्या रंगाचे नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता, फक्त काळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू नका। यानंतर देवघरातील देवांची पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायची आहेत। या दिवशी देवांची पूजा अर्चा केल्याने 100 पटीने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते। त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते। देवाची पूजा करून झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती जी असते तर ती घ्यायची आहे। त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायचे आहेत। यानंतर एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। यानंतर एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध, त्याचबरोबर एक गुळाचा खडा आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत। हळदी कुंकू, अक्षदा, फुले तुम्हाला सोबत घ्यायचे आहेत। या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या औदुंबराच्या वृक्षापाशी, म्हणजेच उंबराच्या झाडापाशी। गुरुवारच्या दिवशी या उंबराची झाडाची पूजा करायला, यापाशी दिवा लावायला विशेष महत्त्व दिले जाते। गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। 2 अगरबत्ती लावायच्या आहेत। हे जल तुम्हाला अर्पण करून हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि या वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं तुम्हाला म्हणत या प्रदक्षिणा करायच्या आहेत। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। गुरुपुष्यामृत योगावरती या झाडाखाली दिवा लावल्याने कुंडलीतला शुक्रग्रह हा बलवान होतो। यासोबतच शुक्रग्रह हा पैशासंबंधित आहे, यामुळे पैशांच्या अडचणी दूर होतात। शुक्रग्रह हा संपत्ती आणि ऐशोआरामाचा ग्रह मानला जातो। असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्रग्रह हा मजबूत स्थितीत असतो त्याला धन, ऐश्वर्य यांची कधीही कमतरता भासत नसते। पण त्याच जागी जर कुंडलीत शुक्रग्रह हा कमकुवत असतो तिथे दारिद्र्य, आर्थिक समस्या आणि तंगी ही कायम राहते। या दिवशी जो पण व्यक्ती हा उपाय करतो त्याला श्रीमंत बनवण्यासोबतच आर्थिक समस्या देखील दूर राहतात। आता हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाची एक छोटीशी मुळी ही घरी काढून आणायची आहेत। ही मुळी तुम्ही घरी आणल्यानंतर ती तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत। एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ती तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत। त्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि देवघरासमोर बसून तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। घरामध्ये नेहमी सुख, शांती, समृद्धी राहावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि ती मुळी नेहमी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत। दररोज तुम्ही देवांची पूजा करता त्यावेळी तुम्हाला त्या मुळीला सुद्धा धूप, दीप, अगरबत्ती ववाळून घ्यायची आहेत। तर असा हा उपाय तुम्हाला उद्या गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।